नमस्कार, मी प्राध्यापक केशव कदम, इतिहास विभाग KTCM कॉलेज नाशिक। आज आपण इंडियन नॉलेज सिस्टम या विषयाअंतर्गत धातुशास्त्राचा अभ्यास करणार आहोत। आणि धातुशास्त्राचा अभ्यास करत असताना आज आपण प्रथम जो धातू घेऊ, कॉपर, तांबे। तर प्राचीन काळामध्ये तांब्याचा ज्यावेळेस वापर झाला आणि ते ठिकाणं त्या ठिकाणी कोठं होते याचा ऐतिहासिक आढावा आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत। सिंधू संस्कृतीतील मेहरगड हे ठिकाण तांब्याच्या वस्तूंच्या वापरांसाठी प्राचीन काळामध्ये प्रसिद्ध होतं। या ठिकाणी तांब्याच्या बांगड्या, तांब्याच्या विविध वस्तू या ठिकाणी आढळून आलेल्या आहे। मेहरगड हे बलुचिस्तानामध्ये त्या ठिकाणी स्थित होतं। बलुचिस्तान म्हणजे आजचं ज्या ठिकाणी पाकिस्तानामध्ये हे ठिकाण आहे। इसवी सन पूर्व 700 ते 600 या कालखंडामध्ये मेहरगडच्या या स्थळाचा विकास झालेला आहे। सिंधू संस्कृतीतील हे ठिकाण की औद्योगिक उपकरणे वस्तू बनवण्यासाठी प्रगतशील होतं। या पुढील काळामध्ये इसवी सन पूर्व 4500 ते 3500 या कालखंडामध्ये या ठिकाणी आपल्याला एक फर्नास म्हणजे भट्टी आढळून आलेली आहे। या भट्टीच्या मार्फत आपल्याला असं समजून येतं की या काळामध्ये मानवाला की धातू वितळून त्याचं वस्तू बनवण्याचं ज्ञान अवगत होतं। आणि ह्या वस्तू बनवत असताना की त्या ठिकाणी कास्टिंग कसं करायचं याचं ज्ञान, याची पद्धती या काळातील मानवाला असल्याचं आपल्याला दिसून येतं। कास्टिंग करत असताना धातूला वितळून एका साच्यामध्ये, मोल्डमध्ये त्या ठिकाणी स्थापित करायचं आणि थंड झाल्यानंतर तो मोल्ड काढून घ्यायचा आणि त्याच्यातून आपल्याला एक वस्तू बनलेली त्या ठिकाणी दिसेल। अशाच प्रकारे बांगड्या असतील, छोटे पुतळे असतील, याचं आपल्याला त्या ठिकाणी वस्तूंचं उत्खननामध्ये आढळून आलेले आहे। त्यावरून की मेहरगड हे एक विकसित असं तांब्याच्या वस्तूचं उत्पादनाचं ठिकाण होतं। त्याचप्रमाणे सिंधू संस्कृतीतील मोहंजोदारो या शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला तांब्याच्या वस्तू सापडलेल्या आहे। मोहंजोदारो हे ठिकाण लारकाना डिस्ट्रिक्ट सिंध, पाकिस्तान येथे स्थित आहे। या ठिकाणी आपल्याला की डान्सिंग गर्ल ही एक मूर्ती आढळून आलेली आहे। नाचणारी मुलगी त्या ठिकाणी आढळून आली आहे। आणि ह्या मूर्तीवरून आपण असं अनुमान काढतो की या काळातील धातुकला अतिशय त्या ठिकाणी विकसित झालेली होती। या विकसित होत असताना की या मूर्तीचं निर्मिती कोणी केली, आर्टिस्ट कोण होता याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळत नाही। याचं जो वर्ष आहे इसवी सन पूर्व 2300 ते 1750 या कालखंडामध्ये ही मूर्ती बनल्या गेली असेल। या मूर्तीची उंची 10.8 सेंटीमीटर होती आणि रुंदी 5 सेमी असल्याचं आपल्याला दिसून येतं। यामध्ये की ही जी मूर्ती सध्या त्या ठिकाणी नॅशनल म्युझियम न्यू दिल्ली या ठिकाणी आपल्याला आढळून येते। या ठिकाणी तिचा संग्रह केलेला आहे। याचप्रमाणे की हरप्पामध्ये 2 चाकाचा त्या ठिकाणी रथ आढळून आलेला आहे। या तांब्याच्या रथामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या काळातील वस्तुकला कशी विकसित झालेली होती, धातूचा कशा प्रकारे त्या ठिकाणी मानवाने उपयोग केला होता याचंही आपल्याला ज्ञान या ठिकाणी होतं। या ठिकाणी सुरुवातीचा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये की जे मूर्तीचं आपल्याला डान्सिंग गर्लच्या मूर्तीचं त्या ठिकाणी उंची अतिशय कमी असल्याचं जे दिसून येतं। यामध्ये की त्या धातूमध्ये जस्ताचा वापर करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचं त्या ठिकाणी कडक आणि मजबूत अशी मूर्ती बनवण्याचं तंत्रज्ञान या काळामध्ये विकसित झालं नसावं। यामुळे या कालखंडातील मूर्तींची ज्या उंची असेल त्या ठिकाणी त्याचं डायमीटर असेल हे कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं। परंतु नंतरच्या काळामधील
मध्ययुगामध्ये त्या ठिकाणी किंवा प्राचीन काळामध्ये गुप्त काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बौद्धांच्या मोठ्या मूर्ती त्या ठिकाणी बनवल्याचं दिसून येतं. या काळामध्ये आपण सिंधू संस्कृतीचा जर त्या ठिकाणी विचार केला तर लोथल या ठिकाणामधून लोथल हे ठिकाण की गल्फ कंट्रीमध्ये त्या ठिकाणी इराणमधील सुसा हे ठिकाण आहे. या ठिकाणी कॉपर एक्सपोर्ट करत असल्याचं पुरावे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणजे कॉपरचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्धी प्राचीन काळामध्ये भारतामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. या धातूच्या उपयोगाच्या संदर्भात आपल्याला त्या काळातील मानवाची सर्जनशीलता दिसून येते आणि ही सर्जनशीलता आपल्याला या काळामध्ये जर अभ्यास केला तर चाकाचा शोधसुद्धा आपल्याला या कालखंडामध्ये आपल्याला झाल्याचं दिसून येते. इसवी सन 4500 ते 3500 या दरम्यान चाकाचा शोध या काळामध्ये मानवाला झाला आणि या चाकाच्या शोधामुळे या ठिकाणी दळणवळणामध्ये आमूलाग्र बदल झाला. चाकाचा शोध लावत असताना की डोंगरावरून एखादा लाकडाचा ओंडका डोंगराच्या पायथ्याशी जात असेल त्याचा वेग त्या ठिकाणी मानवाने निरीक्षण केलं तर या ठिकाणी या मानवाची सर्जनशीलता कशी विकसित होत गेली, त्यानं आपल्या बुद्धीला कशी चालना दिली की या ठिकाणी या लाकडाच्या ओंडक्याचं रूपांतर या ठिकाणी आपण एका चाकात करू शकतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याला दोन चाकांचा ॲक्सल जोडू शकतो. त्या ठिकाणी रथ निर्मिती करू शकतो आणि रथ निर्मिती केल्यानंतर आपल्याला त्याचा दळणवळणासाठी उपयोग होऊ शकतो. वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे माणसांच्या इथं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत होऊ शकते. आणि रथाचा जसं चाकाचा शोध लागल्यानंतर रथाचा पुढे शोध लागला आणि त्यामधून मानवाच्या त्या ठिकाणी हालचालीला दळणवळणाला मोठी गती मिळाली आणि ह्या ज्या हालचाली होत होत्या या हालचाली होत असताना या ठिकाणी की जी क्रांती त्या ठिकाणी झाली साहजिकच की मानवाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे या पुढील कालखंडामध्ये की नागरिकीकरण त्या ठिकाणी झालं, शहरं अस्तित्वात आले. पुढं मध्ययुगात 16 महाजनपदांच्या काळातही त्या ठिकाणी दुसरं नागरीकरण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे पहिलं नागरिकीकरण त्या ठिकाणी आपल्याला सिंधू संस्कृतीच्या काळात दिसून येतं आणि दुसरं नागरिकीकरण 16 महाजनपदाच्या पुढील काळामध्ये जसा विकास झाला, लोहाचा वापर त्या ठिकाणी केला गेला, तर या काळामध्ये दुसरं नागरिकीकरण झालं. म्हणजे शहरांची संख्या त्या ठिकाणी वसू लागली. आता शहरं वसवत असताना या ठिकाणी आपण बघतो की मानवानं ज्या ठिकाणी नद्या असतील किंवा ज्या ठिकाणी व्यापारी मार्ग असतील तर चा दृष्टिकोन समोर ठेवून आपली शहरांची वसाहत त्या ठिकाणी केलेली आहे. शहरं त्या ठिकाणी वाढलेली आहे. त्याचप्रमाणे तेथील छोटे छोटे उद्योग त्या ठिकाणी वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि धातूंचा उपयोग या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो. त्याचे विविध वस्तू शस्त्र या ठिकाणी बनवता येऊ शकतात. याचं ज्ञान या काळामध्ये या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता तांबा हा त्या ठिकाणी सुरुवातीला त्या ठिकाणी मानवाला तांब्याचा शोध त्या ठिकाणी या धातूचा शोध लागल्यामुळे या काळाला ताम्रयुगसुद्धा असं म्हणतात. म्हणजे या धातूच्या नावामुळे त्या युगाला या ठिकाणी ओळखल्या जाऊ लागलं. सुरुवातीच्या काळात त्या ठिकाणी अश्म आणि तांब्याचा वापर एकत्र त्या ठिकाणी बऱ्याच कालखंडामध्ये केला गेला आणि अश्म दगडाचा आणि तांब्याचा वापर एकाच वेळेस ज्या वेळेस केला गेला अशा कालखंडाला चिल्कोलिथिक कालखंड असं म्हटलं गेलेलं आहे. आणि पुढील काळामध्ये चिल्कोलिथिक कालखंड जाऊन ताम्रयुग तांब्याचा कालखंड त्या ठिकाणी कॉपर एज या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचे काही या ठिकाणी ठिकाणं आपल्याला भारतामध्ये दिसून येतात. त्या ठिकाणी की आपण प्राचीन भारतीय संस्कृतीच्या कालखंडाचा अभ्यास करत असताना तेथील तंत्रज्ञान कोणकोणत्या ठिकाणी विकसित झालं, कोणकोणत्या ठिकाणी त्याचे ते अवशेष त्या ठिकाणी आपल्याला आढळून आले. यामध्ये इसवी सन पूर्व 3200 ते इसवी सन पूर्व 1600 सिंधू संस्कृतीचा त्या ठिकाणी विकास झाल्याचा आपल्याला दिसून येतं. सिंधू संस्कृतीला ताम्रयुग किंवा काश्ययुग असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. काश्य म्हणजे तांब्याचा आणि काश्याचा उपयोग सिंधू संस्कृतीतील लोक करत असताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं ठिकाण इसवी सन पूर्व
2800 ते 1500 काश्मीर हे ठिकाण आपल्याला आढळून येतं आणि काश्मीरमध्ये नवाश्म आणि ताम्रपाषाण युग एकत्र त्या ठिकाणी चालल्याचं दिसून येतं. नवाश्मयुगीन टूल्स त्या ठिकाणी सापडल्याचं आपल्याला दिसून येतं. ताम्रपाषाण तांब्यापासून बनवलेल्या काही वस्तू त्या ठिकाणी सापडल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इसवी सन पूर्व 2000मध्ये उत्तर प्रदेशमध्ये नवाश्म आणि ताम्रपाषाण युग चा कालखंड त्या ठिकाणी चालल्याचा आपल्याला दिसून येतो. त्याचे अवशेष आपल्याला या कालखंडामध्ये मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इसवी सन पूर्व 2000मध्ये गंगा, यमुना आणि दुआब या परिक्षेत्रामध्ये ताम्रदिदी संस्कृती आपल्याला आल्याचं दिसून येतं. गंगा आणि यमुना दुआब म्हणजे की गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या मध्ये असलेला प्रदेश आणि या प्रदेशाला त्या ठिकाणी दुआब असं म्हणतात. म्हणजे कोणत्याही दोन नद्यांच्या मध्ये असलेला जो त्रिभुज प्रदेश असतो त्या प्रदेशाला दुआब असं म्हणतात. दुआब संकल्पना या ठिकाणी आपल्याला समजून येते आणि या प्रदेशामध्ये ताम्रदिदी संस्कृती असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 2200 ते इसवी सन पूर्व 800 बिहारमध्ये आपल्याला नवाश्म आणि ताम्रपाषाण युग अस्तित्वात असल्याचं दिसून येतं. या बिहारमध्ये नवाश्मयुगीन ते काही जे टूल्स असतील, हत्यारं असतील ते त्या ठिकाणी आपल्याला तेथील मानव वापर करताना दिसून येतो. त्याचप्रमाणे तांब्यापासून जे बनवलेले वस्तू असतील, टूल्स असतील ते वापरताना त्या ठिकाणी दिसून येतो. तांब्याच्या वस्तू बनवण्याचं तंत्रज्ञान या काळामध्ये बिहारमध्ये उपलब्ध असल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला इसवी सन 1600 ते इसवी सन पूर्व 1600 ते इसवी सन पूर्व 900 बंगाल या ठिकाणीही आपल्याला नवाश्म आणि ताम्रपाषाण युग अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इसवी सन पूर्व 1400 ते इसवी सन पूर्व 900 ओरिसा या ठिकाणीही आपल्याला नवाश्म आणि ताम्रपाषाण युगी टूल्स आढळून आलेले आहे. इसवी सन पूर्व 2000 ते 1500 मध्ये सुद्धा दक्षिण भारतामध्ये नवाश्म आणि ताम्रपाषाण युग आढळून आले. यावरून आपल्याला असं दिसून येतं की आश्म आणि ताम्र याचा उपयोग एकाच वेळेस मानव करताना असून दिसतो. या संपूर्ण युगाला त्या ठिकाणी चिल्कोलिथिक युग असंही त्या ठिकाणी म्हणतात. चिल्कोलिथिक एज असंही म्हणताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर संपूर्ण ताम्रयुग त्या ठिकाणी अस्तित्वात आलं आणि आपण बघतो की इसवी सन पूर्व 2800 ते इसवी सन पूर्व 1500 राजस्थानमध्ये आहाड किंवा बनास संस्कृती अस्तित्वात आली आणि ही जी संस्कृती होती या संस्कृतीमध्ये ताम्रपाषाण युगाचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. इसवी सन पूर्व 2000 ते इसवी सन पूर्व 1400 मध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये माळवा संस्कृती विकसित होती आणि या संस्कृतीमध्ये ताम्रपाषाण युग या संस्कृतीच्या काळामध्ये तंत्रज्ञान विकसित झालं होतं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 900 मध्ये या ठिकाणी की माळवा आणि जोरमे संस्कृती त्या ठिकाणी विकसित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ही संस्कृतीसुद्धा ताम्रपाषाण युगीन संस्कृती या कालखंडामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ताम्रपाषाण युगीन संस्कृतीमध्ये या ठिकाणी की आपण बघतो की जास्तीत जास्त तांब्याचा उपयोग ज्या काळामध्ये झाला त्या युगाला ताम्र युग असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं. आणि या युगामध्ये आपण बघतो की जे वस्तूंचं डायमीटर्स होतं हे डायमीटर त्या ठिकाणी छोट्या छोट्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं. छोटे वस्तू छोटे टूल्स त्या ठिकाणी आपल्याला या कालखंडामध्ये दिसून येतात. विविध लहान मुलांच्या खेळण्यांच्या वस्तूसुद्धा या ठिकाणी दिसतात. त्याचप्रमाणे तांब्याच्या बांगड्या या ठिकाणी दिसतात. छोट्या त्या ठिकाणी तांब वितळण्यासाठी छोट्या वस्तू या ठिकाणी मोहनजोदारोमध्ये आपल्याला आढळल्याचं दिसतं. यावरून आपल्याला या ठिकाणी समजून येतं की जी कास्टिंग्स प्रणाली होती, कास्टिंग सिस्टम होती की धातूला उष्णता देऊन धातू एका साच्यामध्ये त्या ठिकाणी ओतायचा, त्याचं मोल्डिंग करायचं आणि त्याच्यापासून वस्तू तयार करायची. आता हे जे मोल्डिंग बनवलं जात होतं हे मोल्डिंग एक मेणाच्या
मेणापासून त्या ठिकाणी ते मोल्डिंग बनवलं जात होतं आणि त्याच्यात धातू ओतण्याचं काम केलं जातं. आणि नंतर की त्याच्यावर फोर्जिंग केलं जात होतं. फोर्जिंग म्हणजे की उष्ण धातूला हातोड्याने, हॅमरने या ठिकाणी योग्य आकार देऊन योग्य आकाराची वस्तू त्या ठिकाणी बनवल्या जात होतं. पुढील काळामध्ये की धातूला त्या ठिकाणी पाणी देण्याची पद्धत, त्याचप्रमाणे धातूचं जोडकाम करण्याची पद्धती विकसित झाल्या आणि त्यामुळे की उत्तरोत्तर या ठिकाणी ह्या मेटलॉजीचा म्हणजे धातुयुगाचा विकास झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर ताम्रयुगानंतर आपण पुढील काळामध्ये काश्य युग, त्या ठिकाणी पुढील काळामध्ये आयरन युग आणि त्याचं संमिश्र म्हणजे त्या ठिकाणी की जे संमिश्र वापरून कशा प्रकारचा टिकाऊ त्या ठिकाणी धातू बनवायचा आणि त्याच्यापासून वस्तू बनवायच्या याचं तंत्रज्ञान पुढील काळामध्ये मानवाने या ठिकाणी विकसित केल्याचं आपल्याला दिसून येतं. यामध्ये प्रामुख्यानं आपण ताम्रपाषाण युगानंतर त्या ठिकाणी आयरन एजकडे जर गेलं तर त्या ठिकाणी ऊटच स्टील, ऊटच त्या लोखंड या ठिकाणी भारतामध्ये तयार झालं होतं आणि या ऊटच लोखंडाला विविध देशांमध्ये त्या ठिकाणी मागणी होती. त्याचा व्यापार विविध देशांमध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग ह्या ज्ञानप्रणालीचा म्हणजे प्राचीन काळामधील की जी ज्ञानप्रणाली होती, प्राचीन काळामधील जे मानवाचं ज्ञान होतं आणि मानवामध्ये असलेली सर्जनशीलता होती, या सर्जनशीलतेचा अभ्यास करून पुढील काळामधील आपल्याला काही प्रश्न सोडवता येतील का, की या ठिकाणी तपासणी करण्यासाठी इंडियन नॉलेज सिस्टम या विषयाची रचना केलेली आहे. या विषयाअंतर्गत आपण जे ताम्रयुग, त्याचप्रमाणे आयरन एज, लोहयुग, त्याचप्रमाणे काश्ययुग आणि या ठिकाणी त्याचे विविध संमिश्र याचा अभ्यास या ठिकाणी या अभ्यासक्रमाअंतर्गत या विषयाअंतर्गत त्या ठिकाणी करणार आहोत. या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला काही संदर्भ ग्रंथांचा त्या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे आणि या संदर्भ ग्रंथांमधून आपल्याला प्राचीन ज्ञान परंपरेचं ज्ञान या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. हे करत असताना या संदर्भ ग्रंथांची मदत या ठिकाणी पुढील प्रमाणे जे संदर्भ ग्रंथ आहे त्या संदर्भ ग्रंथांची आपल्याला मदत घ्यावं लागणार आहे. यामध्ये आळतेकर सदाशिव अनंत यांनी प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती हा त्या ठिकाणी ग्रंथ लेखन केलेलं आहे. या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. या ग्रंथातूनही आपल्याला इंडियन नॉलेज सिस्टम, प्राचीन ज्ञान पद्धती याविषयी आपल्याला अभ्यास करता येणार आहे. त्याचप्रमाणे कोसंबी डी यांनी प्राचीन भारतीय संस्कृती आणि सभ्यता हा ग्रंथ, या ग्रंथाचं लेखन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. या ग्रंथाचं लेखन त्यांनी केल्यानंतर हा ग्रंथ डायमंड प्रकाशन पुणे येथे प्रकाशित झालेला आहे. या ग्रंथातूनही आपल्याला बहुमूल्य असं त्या ठिकाणी मौलिक ज्ञान मिळणार आहे. या ग्रंथातूनही आपण मेटॉलॉजी, धातुशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे पुढील जे लेखक आहे शर्मा आर्यस यांनी प्राचीन भारत या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. या ग्रंथाचं प्रकाशन के सागर प्रकाशन पुणे यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. या ग्रंथातूनही आपल्याला की भारतीय ज्ञान पद्धतीचा अभ्यास त्या ठिकाणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे की डॉक्टर देशपांडे प्रवीणप्र यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय धातुशास्त्राचा संक्षिप्त इतिहास. या ग्रंथातूनही आपल्याला या संपूर्ण विषयाचं ज्ञान या ठिकाणी मिळणार आहे. त्याचा उपयोग आपल्याला करता येणार आहे. त्याचप्रमाणे काही इंग्रजी माध्यमातून इंग्लिश लँग्वेजमधूनही त्या ठिकाणी ग्रंथ लिहिलेले आहे. इंग्रजी माध्यमातील ग्रंथ तपासत असताना अब्दुल रहमान यांनी लिहिलेला सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन मेडिव्हल इंडिया हा ग्रंथसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे चट्टोपाध्याय देवप्रसाद यांनी लिहिलेला हिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन अनसीट इंडिया हा ग्रंथही सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे. या ग्रंथातूनही आपल्याला इंडियन नॉलेज सिस्टमविषयी त्या ठिकाणी माहिती मिळणार आहे. त्याच्यानंतर दासगुप्ता सुरेंद्रनाथ
यांनी लिहिलेला अ हिस्ट्री ऑफ इंडियन फिलॉसॉफी हा ग्रंथसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. या ग्रंथातून आपल्याला प्राचीन भारतीय ज्ञानशिस्त पद्धतीची माहिती आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढील जो ग्रंथ आहे उपलब्ध, इरफान हबीब यांनी लिहिलेला पीपल्स हिस्ट्री ऑफ इंडिया. पीपल्स हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथातूनही आपल्याला मौलिक असं ज्ञान मिळणार आहे आणि या ज्ञानाचा उपयोग या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. प्राचीन ज्ञान परंपरेचं जे वैशिष्ट्य आहे, वेगळेपणा आहे, त्या ठिकाणी ते ज्ञान त्यांनी कशा पद्धतीने मिळवलं, ज्ञान मिळवण्याची प्रक्रियासुद्धा आपल्याला या संपूर्ण अभ्यासक्रमातून मिळणार आहे. त्या ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेत आपण या ठिकाणी पुढे हळूहळू त्याचा अभ्यास करणार आहोत. आजच्या तासाला इथपर्यंतच त्या ठिकाणी आपण थांबूया. थँक्स.